नमस्कार, सानियाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजची रेसिपीचं नाव आहे मटार पनीर. तर चला तर आपण बनवायला घेऊया. त्यासाठी मी आधी कढई ठेवली तापायला. तेल घालायचं. तेल चांगलं तापलंय. आता मी यात घालणार अर्धा चमचा जिरा भाजून झाल्यानंतर घालायचा कांदा. आता यात घातलाय कांदा, मोठं कापलेला कांदा घेतलाय, 3 घेतलेत कांदे. चांगलं त्याला ढवळायचं. आता घालायचं 10 लसूणचे पाकळे. चांगलं त्याला भाजायचं, चांगलं फ्राय व्हायला पाहिजे. आता हे घातले मी आले, बारीक आलंचे तुकडे केले, 4 तुकडे करून घातले. हे बघा कांदा चांगला सोनेरी रंगाला आलाय. आता टमाटर घालायचे. हे 2 टमाटर घेतले, मीडियम आकारचे कापून चांगलं. पण आता घालायचं जरासं मीठ. त्याच्याने काय होतं, टमाटर चांगलं शिजेल, लगेच नरम होईल. घालायचे काजू. काजू थोडेसेच घातलेले बस आहे. 4 घातले, थोडेसेच घालायचे बस आहे. आणि बारीक गॅस करून त्याला शिजू दे चांगलं 5 मिनिटासाठी. उघडून बघूया, टमाटर चांगले नरम झालेत. आता मी गॅस बंद करते आणि थंड होऊ दे आणि मग त्यांना मिक्सरमध्ये ग्राइंड करून टाकते. हे बघा, आता मी मिक्सरमध्ये घालते आणि चांगली ह्याची पेस्ट करून घेते. ग्रेव्ही बनवायला घेते. तेल घालायचं. याला तेल जास्त लागतं मटर पनीरला, म्हणून तेल थोडं जास्तच घाला. आता त्यात घालायचं तेजपत्ता. आता घालायचं जिरं. 1 चमचा जिरं घातलंय. आता हे घातले 1 हिरवी मिरची, दालचिनीचा तुकडा. याची फ्लेम लोच ठेवा. आता ते पेस्ट घालायची, जे मी मिक्सरमध्ये वाटलं होतं. आता गॅस फास्ट करायचं आणि चांगलं त्याला ढवळायचं. जोपर्यंत तेल मिक्स होत नाही पेस्टमध्ये, तोपर्यंत गॅस फास्ट करून ढवळत राहायचं. आणि जेव्हा मिक्स झालं तेव्हा गॅस बारीक करायचं. हे बघा, तेल मिक्स झालं. आता गॅस बारीक केलं आहे मी. आता चांगलं त्याला ढवळायचं जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत. आता झाकून ठेवते, चांगलं शिजू दे थोड्या वेळासाठी. गॅसची फ्लेम स्लो करून शिजायला ठेवते. हे बघा, बाजूला तेल सुटलंय. 1 चमचा घरचा मसाला, 1 चमचा काश्मीरी मसाला, चिमूटभर हळद, गरम मसाला 1 चमचा, किचन किंग मसाला 1 चमचा. आता मी त्याला चांगलं ढवळते. सगळे मसाले चांगले मिक्स होऊ दे आणि चांगला वास येऊ दे. आता 1 वाटी वाटाणा घालते, फ्रोझन वाटाणा. चांगलं मिक्स करायचं. हा फ्रोझन वाटाणा आहे ना, मग ह्याला शिजून आधी शिजवायची काही गरज नाही, कारण याला लगेच शिजतं. पण ह्याला डायरेक्ट असं घालू शकतो. मिक्सरचं भांडं मी धुवून घेते, सगळं पेस्ट काढून घेते. आणि गरम पाणी नाही करायचं, गरम पाणी वापरायचं. गरम पाणी वापरल्याने चव चांगली येते. आणि ह्यात जास्त पाणी घालू नका. जेवढं तुम्हाला शक्य तेव्हा असं वाटतंय पाणी, तर तेवढंच बस. ग्रेव्ही तुमच्यावरती, तुम्हाला कसं पाहिजे, जाड पाहिजे पातळ पाहिजे. पण शक्यतो ग्रेव्ही तुम्ही थोडी जाडच ठेवा. मटर पनीर थोडं थिकच असलेलं बरं आहे. आता घालायचं चवीनुसार मीठ. आता ही बघा, ही कस्तुरी मेथी घालते. हे असं पण आता चांगला उखाळ होते, मग झाकून ठेवते मी 5 मिनिटासाठी. आणि गॅस स्लोच राहू दे. हे बघा, आता घालते मी पनीर. चांगलं त्याला ढवळायचं. आता त्याला पनीरला जरा शिजू दे. आता पनीरला जरा शिजू दे थोड्या वेळासाठी, आणि गॅस स्लोच राहू दे. आता पनीर फुटतील. आता उघडलं हे. आता बघूया कसं झालं. हे बघा, 10 मिनटं शिजवलं याला. आता घातले बारीक चिरलेली कोथिंबीर. 5 मिनटं ठेवते झाकून, ते मिरचा चांगला वास येण्यासाठी. हे बघा, झाले 5 मिनटं. आता पनीर जास्त शिजवू नका. आता गॅस बंद करायचं. करू ठीक आहे. तर अशा प्रकारे हे मटर पनीर तयार झालं आहे. मस्त वास येतो आहे. तुम्ही ही रेसिपी ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. कमेंट करा कसं झालं ते. लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा ही रेसिपी. तुम्हाला कशी रेसिपीज पाहिजे तेही सांगा, ते मी बनवून देईन तुमच्यासाठी. चला, आजसाठी एवढंच. चला, भेटू पुढच्या रेसिपीला. बाय.